नमस्कार. इथे मी 1 कप उकडे तांदूळ आणि 1 मूठ सफेद तांदूळ 5-7 तास भिजत घालून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मिक्सरमधनं बारीक वाटून घेते. अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. टोपात काढून घेते आणि पाणी ओतते आणि पातळ करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. इथे भिडं गरम करायला ठेवलं आहे. भिडाला तेल लावून घेते आणि त्यात तांदळाचं पीठ घालते आणि झाकण लावून 2-3 मिनिटांनी पुन्हा झाकण काढलेलं आहे. पोळे तयार आहेत. आता मी काढून घेते. इथे नारळाचं दूध काढलेलं आहे. त्यात चवीप्रमाणे गूळ घालते आणि मिक्स करून घेते. गूळ मिक्स झाल्यावर किंचित मीठ घालते आणि वेलची पावडर घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. गोड दूध तयार आहे. इथे प्लेटमध्ये पोळा घेते. त्यावर मिक्स करून ठेवलेलं नारळाचं दूध घालते. रसातले पोळे तयार आहेत. इथे मटकीला मोड काढून घेतलेले आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कुकरमध्ये तेल घेतले आहे गरम करायला. त्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या चिचून घालते. लसूण लालसर झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा लालसर झाल्यावर त्यात हिंग घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते. थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा परतून घेते. आता 1 मोठा चमचा लाल मसाला आणि हळद घालते. मसाला मिक्स करून झाल्यावर मोड आलेली मटकी घालते आणि मसाल्यात परतून घेते. मटकी परतून झाल्यावर एक बटाटा कापून धुवून घेतलेला तो घालते. ते कांदा खोबरं आलं लसूण भाजून पेस्ट केलेली आहे ती 2 चमचे घालते. मिक्स करून घेते आणि पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे. बटाटा शिजलेला आहे. मटकी पण शिजलेली आहे. तर शेवग्याच्या शेंगा आणि एक वांगं होतं माझ्याकडे ते कापून घालते आणि मसाल्यात बुडवून घेते आणि पुन्हा झाकण लावून 1 शिट्टी काढून घेते. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे. आता झाकण उघडून कोथिंबीर घालते. मटकीची शेंगा वांगं बटाटा घालून आमटी तयार आहे. इथे शिमला मिरची घेतलेली आहे. कापून घेते. आतल्या बिया काढून टाकते आणि सफेद भाग काढून टाकते. अशा प्रकारे बिया काढून आता बारीक चिरून घेते. शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी वेगळी काढून ठेवली आहे. कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा 2-3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 वेळा झाकण काढून भाजी परतून घेतलेली आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालते. पुन्हा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. भाजी शिजलेली आहे. आता ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून एक वाफ काढून घेते. आता झाकण काढलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. शिमला मिरचीची भाजी तयार आहे. ते बारीक चिरलेली शिमला मिरची काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. हिरवी मिरची तिखट नाही आहे जास्त. बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा घालून मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. थोड्या वेळाने कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. 1 चमचा तांदळाचे पीठ आणि 2 चमचा बेसन घालते आणि थोडंसं ओवा घालून मिक्स करून घेते. आता थोडंसं पाणी घालून भजीचं पीठ तयार करून घेते. अशा प्रकारे भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. हातात घेऊन त्याला गोल आकार देते आणि पॅनवर तेल गरम करायला घेतलं आहे. त्यात भजी फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने परतून छान लालसर कुरकुरीत होईपर्यंत भजी फ्राय करून झालेली आहे. आता मी काढून घेते. इथे पापड घेतलेले आहे. पापड गॅसवरती
भाजून घेते. इथे एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरलेली, मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालते आणि मिक्स करून घेते. आता रोस्ट करून ठेवलेला पापड घालते. पापड आयत्या वेळी घालायचे, नाहीतर नरम होईल. मिक्स करून घेते. पापड किसमूर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.